स्माइल इव्हनिंग. ऍक्च्युली मी तुमचा क्लास आहे ना 10 दिवस पूर्ण जॉईन केला. ऑफिसमध्ये असल्या कारणाने अर्धा तास असाच जायचा बसमध्ये वगैरे. अर्धा तास व्यवस्थित मिळायचा. तर थोडं ऐकणं होत होतं. नंतर थोडस ऐकणं नाही होतं. पण मी रेकॉर्डिंग ऐकले आणि या 10 दिवसांपूर्वी मला खूप असं निगेटिव्हिटी वाटत होती. म्हणजे की असं मला काहीतरी होईल किंवा काय असं. आणि तुमचा क्लास जॉईन केल्यापासून आहे ना खूप छान वाटतंय. म्हणजे निगेटिव्हिटी तर पूर्ण केली असं नाही म्हणणार मी. थोडीशी पॉझिटिव्हिटी वाटायला लागली आहे. आणि ऍक्च्युली मी आहे ना शक्तिपाताच्या दिवशी आहे ना मी जॉईन झाले होते. शक्तिपाताला बसले पण 5 मिनिटं मला काहीच वाटलं नाही. हात जोडून बसलेले 5 मिनिटं काहीच वाटलं नाही. शांत होतं. पण 5 मिनिटानंतर आहे ना की काय माहिती वेगळंच काहीतरी जाणवलं आणि ना असे हात पूर्ण असे थरथर होते. खूप जोर झाल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की हात सोडावे पण मी हात सोडले नाही. तरी पण हात जोडून ठेवलेले आणि थोडं 2 शब्द बोलले. मी सांगते तुम्हाला की मी जस्ट स्वामी असं बोलले. पण काय तर तो झाला असेल का शक्तिपात पूर्ण झाला असेल का की नाही. स्वामींनी त्यांचं नाव शक्तिपातात तुमच्याकडनं घेतलं ही कनेक्टिव्हिटी आहे. स्वतः स्वामी त्या ऊर्जांसोबत तुमच्या सोबत जोडलेले आहे. आणि काय होतं मॅडम की आता जॉब असल्यामुळे की त्याची प्रॅक्टिस मला करता येत नाहीये. पण मी करेन नक्की. आणि असं आहे मॅडम, जेव्हा तुम्ही सिम्बॉल्स ऍक्टिव्हेट करता की नाही तर कामं खूप सहज होऊन जातात. जे काही आता तुमच्या लाईफचा स्ट्रेस लेवल आहे किंवा जे जॉबमुळे जे काही थकवा जाणवतो, एक वर्किंग वुमनला घर आणि सगळं सांभाळून जे कठीण होतं ते रेकीच्या सिम्बॉल सोबत खूप सोपं होऊन जातं. कधी तुमची भाजीला कोणी नावं ठेवणार नाही घरी एवढ्या थकून आल्यावर स्वयंपाक केल्यानंतर. हा अनुभव तुम्ही रेकीतनं पुढे घेता नेक्स्ट लेवलला. फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाहीये पण नेक्स्ट लेवलमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.